संभाजीनगरमध्ये मात्र विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेले आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी सचिन झिरे जे आता छत्रपती संभाजीनगर इथं या विद्यार्थ्यांसोबत आहेत। सचिन, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या सोबत जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगा की जे कॉम्पिटंट अधिकारी आहेत डॉक्टर कापडणीस त्यांचं म्हणणे की विद्यार्थ्यांच्या आरोपात तथ्य नाही, काही केलं तरी विद्यार्थी अशाच प्रकारे कुरबुरी करत बसतात, याबद्दल विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? सचिन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, पोहोचतोय। सचिन, मी मगाशी तुम्हाला त्यांना सगळ्यांना शांत करा, कारण त्यांना एक माहिती द्यावी लागणार आपल्याला, त्यांना जरा शांत राहायला सांगा विद्यार्थ्यांना। एक मिनिट सचिन, तुम्ही त्या विद्यार्थ्यांना हे विचारा, आताच पुढारी न्यूजशी बोलताना जे कॉम्पिटंट अधिकारी आहेत डॉक्टर कापडणीस ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या या आरोपांना काही अर्थ नाही, काही केलं तरी विद्यार्थी कुरबुरी करत राहतात आणि पेपर परत घेतला जाणार नाही कारण पेपर फुटलेला नाही। या मुद्द्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं ते विचारा प्लीज। आता अधिकारी पुढारी न्यूजवरती आहेत कापडणीस, यांचं म्हणणं असं आहे की हा पेपर फुटलेला नाहीये आणि विद्यार्थी काहीतरी कुरघोडी करत आहेत असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। विद्यार्थी हे कुरघोडी करत नाही, आता कोणी सांगितलंय तुम्हाला असं बोललेलं आहे? फडणवीसने, कापडणीस। त्यांना माझं म्हणणं आहे की बाबा जर पेपर फुटला नाही तर हे झेरॉक्स कुठून आलेला आहे आणि हे जे सील आहे, मग हे सील पेपर आणि हा झेरॉक्स पेपर आमच्याकरता स्टॅपलर नाही। आम्ही जेव्हा झेरॉक्स आणि सील पेपरचं ह्या दोन्ही याची तुलना सरकार कापडणवीसला म्हणाव तुम्ही स्वतः करून बघा आणि मग आम्हाला सांगा हे दोन वेगवेगळे पेपर कसे काय असू शकतात? एकीकडे सील दिसतंय आणि दुसरीकडे सील दिसतंय, म्हणजे मुलांना असं सांगायचंय का त्यांना आम्ही सील पण दिलंय झेरॉक्स पण दिलीये म्हणून? हे आम्हाला कळत नाहीये का? ह्या कागदांचं काय करायचंय? झेरॉक्स देऊन तुम्ही आमची शहानिशा करून आम्हाला फसवताय। तुम्ही आम्हाला जर एवढ्या विद्यार्थ्यांना जर आम्हाला तुम्ही फेलोशिप जर देऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला नोकऱ्या काय देणार आहेत? या सरकारचं करायचं काय? सांगशील कुरघोड्या करतात विद्यार्थी, पेपर फुटलेला नाही असं पद्धतीचं म्हणणं आहे। हे साफ चुकीचं आहे। दुसऱ्यांदा आम्ही पेपर देत आहोत आणि हे असं माझा सेक्शन होता सी नंबरचं सेक्शन आलेलं होतं। हे बघा मला असा पेपर भेटला, 15 मिनिटं आधी मला पेपर भेटलेला आहे। मी माझ्या बाजूच्या नाही म्हणले, माझ्याकडे 15 मिनिटं आधी भेटले, बघा सील नाही। जर मी कुरघोडी करत असेल किंवा विद्यार्थी करत असेल तर 15 मिनिटं आधी पेपर भेटल्यावर मग मी बघणार नाही सर? मीच काय बाकी विद्यार्थी पण बघणार नाहीत? आम्ही म्हणलो तर आम्ही साईन करणार नाही, तर ते म्हणतात सील होते, तुम्हाला दिसलं नाही का डोळ्याला? मी म्हणलं हे सील आहे का? तर ते म्हणतात हे सील आहे। हा पॉइंट बघा सर, हा पॉइंट बघा, इथं सेट भवन जे ना ते जे परीक्षा कंडक्ट करताना त्यांनी त्यांच्या इन्स्ट्रक्शन मध्ये सरळ लिहिलेलं आहे। हे बघा की प्रश्नपत्रिका उघडणार, प्रश्नपत्रिका सील उघडावे किंवा सील नसलेले किंवा प्रश्नपत्रिका स्वीकारू नये। ऑलरेडी विद्यार्थ्यांना ही विदाऊट सीलची प्रश्नपत्रिका आलेली आहे। एका ठिकाणी सेट भवन म्हणतं की विदाऊट सील प्रश्नपत्रिका ग्राह्य धरल्या जाणार नाही आणि आम्हाला ते झेरॉक्स परीक्षा देत आहे। याचा अर्थ आम्ही काय समजायचा? हा पेपर या कॉलेजने छापला का इथं? याचा अर्थ काय समजायचा? आम्हाला सरळ सील पेपर आलेले होते आणि त्यामध्ये काहीच अर्थ आम्हाला होता। आणि हा एक आहे, आता एक महिला आहे, त्यांचं तुमचं अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थी कुरघोडी करतायत, कुठल्याही पद्धतीचा पेपर फुटलेला नाहीये। आम्ही संशोधक विद्यार्थी आहेत, तर माझा एक प्रश्न आहे त्यांच्यासाठी की आम्ही संशोधनाचा जो विषय घेतला त्यावर संशोधन करावं की हे दरवेळेस असे प्रश्नपत्रिका देऊन आम्ही त्याचा अभ्यास करावा की संशोधन करावं? हा माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांनी। आणि हे दुसऱ्या वेळेस आम्ही परीक्षा द्यायला आलेलो आहोत आणि एवढा लांबून फक्त महाराष्ट्रात 4च सेंटर आहे। आम्ही खूप लांबवरून लहान बाळांना घेऊन कसे तरी परीक्षेला आलो, तर हे असं आम्ही किती वेळा परीक्षा द्यायची? आमचं या ठिकाणी अधिकारी असं म्हणतात की विद्यार्थी कुरघोडी करत आहेत आणि कुठल्याही पद्धतीचं पेपर या ठिकाणी फुटलेलं नाहीये असं पुढारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही कसं बघता त्या वक्तव्याला? आता सर्वात प्रथम ज्या अधिकाऱ्यांनी हे वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने निषेध करतो। कारण का तर निषेध करण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत। कारण का तर शासन म्हणतंय की तुम्ही विद्यार्थी एकतर पित्रवाडा नाही तर बाप दाखवा, आम्ही तुम्हाला तुमचा बाप दाखवतो। याच्यातून असं म्हणतो की हे जर पेपर असेल तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सरकारचे कान उघडे करा की सूचना सुद्धा वाचा। याच्यामध्ये ही क्वेश्चन पेपर हा ही विद्यापीठ सील आहे।
ही विद्यापीठाची सील प्रश्नपत्रिका आहे आणि दुसरी प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवतो मी A4 साईज मध्ये असल्यामुळे ही झेरॉक्स आहे सरास. हिला कुठल्याही पद्धतीचा सील नाही, हिला स्टॅपलर मारून दिलेला आहे आम्हाला. त्याच्यामुळे आतापर्यंत मागच्या वेळेस सुद्धा यांनी 2019चा पेपर टाकून सरसकट विद्यार्थ्यांची फसवणूक केली आणि आज 10 तारखेचा पेपर घेतला त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची फसवणूक केली आणि OMR मध्ये सुद्धा आन्सर की आणि क्वेश्चन पेपर यांचा नंबर मॅचिंग असते हा सुद्धा वेगवेगळा आला. त्याच्यामुळे हा सरसकट फेलोशिप देऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करावं, अन्यथा या महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.